हे गाईज वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग स्टडी रुटीन शेअर करणार आहे. तर आता मी सगळ्यात अगोदर माझ्यासाठी चहा बनवून घेतला. त्यानंतर माझ्या टायपिंगच्या क्लासचा टाईम झालेला होता, तर मी क्लासला गेले. तर आता मी डायरेक्ट स्टडी करायला सुरुवात करते, पण त्या अगोदर मी माझं स्टडी टेबल क्लीन करून घेते आणि त्यानंतरच मी स्टडी करायला सुरुवात करते. जिथे आपण स्टडी करतो तिथचा एरिया आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायला हवा. कारण जेव्हा तो एरिया क्लीन राहील तेव्हाच आपल्याला ते स्टडी करण्यात स्टडी करायच्या वेळेस आपलं कॉन्सन्ट्रेशन लागेल. तर त्यामुळे पहिले आपला तो एरिया क्लीन करायला हवा. तर आता मी इथे टू डू लिस्ट बनवून घेते. मला काय करायचं आहे, कोणतं काम करायचं आहे, त्यासाठी मी इथे सर्व लिहून घेते त्या टू डू लिस्टमध्ये. मी आधी टू डू लिस्ट वगैरे काही बनवत नव्हती. मला आता सवय लागली आहे टू डू लिस्ट बनवायची. पण चांगली सवय आहे, कारण त्यामुळे ना आपल्याला कोणतं काम करायचं आहे ते आपण एकदा की ते लिस्ट वगैरे बघितली, त्यामुळे लगेच लक्षात येते की आपल्याला आता हे काम करायचं आहे. आज मी फर्स्ट चॅप्टर रिवाईज करून घेणार आहे. कम्प्युटर बेसिक हा फर्स्ट चॅप्टर आहे माझा. तर ते मी रिवाईज करून घेते. त्यामधील नोट्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स वगैरे सर्व. आणि जो सेकंड चॅप्टर आहे तो मी उद्याला रिवाईज करते. हा पण चॅप्टर थोडा बहुत जास्त मोठा नाही आहे, थोडा बहुतच मोठा आहे. तर त्यामुळे आज पहिले मी ह्या चॅप्टरचे नोट्स रिवाईज करून घेते. माझं कॉलेज मंडेपासून स्टार्ट होणार आहे. तुमचं स्टार्ट झालं आहे की व्हायचं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल. तर मला तर जावं लागते आता मंडेला. तर मी इथे फर्स्ट चॅप्टर रिवाईज करून घेत आहे. तुम्ही फर्स्ट इयर कोणत्या फील्डला आहे ते मला सांगाल. मी BCAला आहे फर्स्ट इयरला. तुम्ही पण सांगाल की तुम्ही फर्स्ट इयरला कोणत्या फील्डमध्ये आहात तर. तर आता माझी इथे सर्व कंप्लीट झालं आहे. रोज नोट्स रिवाईज झालं आहे. त्यानंतर मी बुक क्लोज करून ठेवून देते. तर आता मी जे हे गाईड ओपन केली आहे ना, ती मॅथ्सची गाईड आहे. त्यामध्ये की नोट्स, टर्म, डेफिनेशन, फॉर्म्युला वगैरे सर्व राहते. तर मी 10th 11th 12th याच्यासाठी खूप युजफुल गाईड आहे ही. तर मी कधीच वाचते, ही डेली नाही वाचत. ज्यावेळेस माझी इच्छा झाली त्यावेळेसच बघते. तर खूप कामाची आहे. मी इथे स्टडी केल्यानंतर शावर घेऊन रेडी झाली आणि डिरेक्ट स्वयंपाक करायला घेतला. आज माझ्यासोबत माझी सिस्टर पण आहे स्वयंपाक करायला. तर मी इथे गोबीची भाजी करून घेणार आहे आणि माझी बहीण पोळ्या करणार आहेत. तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नक्की बघाल की आम्ही कसा स्वयंपाक करतो. तर
तर आम्ही इथे आमचा स्वयंपाक लवकर पूर्ण करून घेणार आहोत. आणि आज माझी बहीण म्हणत होती की मी पण तुझ्या व्हिडिओमध्ये येते, तर ती पण लवकर पोळ्या करत आहेत आणि मी पण माझी भाजी झालीच आहे, ती पोळ्या करत आहे. तर बघा आमचा स्वयंपाक चालू आहे आणि तुम्ही पण बघा आणि एन्जॉय करा. स्वयंपाक पूर्ण झाला. तर आता मी इथे पेंटिंग करणार आहे. मला पण नाही माहिती आहे मी कशाची पेंटिंग करणार आहे. माझ्या बहिणीने ते लाकूड आणलं आहे, तर ती म्हणत होती त्यावर की छानपैकी ती एक पेंटिंग कर. तर बघा तुम्ही माझी पेंटिंग आवडते का सांगाल. शेवट तुम्ही त्याचा रिझल्ट बघू शकता. मला तर अजिबात आवडलेली नाही आहे, तर तुम्ही मला सांगाल की तुम्हाला कशी वाटली. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब टू माय चॅनल, नक्की सबस्क्राईब कराल आणि मला असाच सपोर्ट करत राहाल. तर मी इथे अगोदर त्यावर पहिले पाण्याने ते ब्रशने करून घेतलं, त्यानंतर त्यावर थोडा बहुतच व्हाईट कलर मारलेला आहे आणि नंतर आता ग्रीन कलर यूज करते आणि आता मी डार्क ग्रीन कलर यूज करते. तर इथे मी तुम्हाला माझा फायनल रिझल्ट दाखवते. तुम्हाला आवडला तर सांगाल मला नक्की. बघा तुम्ही माझी पेंटिंग.